हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. महावितरणच्या ह्या रिव्हिजन सेशन मध्ये आज आपलं MCQ रिव्हिजनचं जे मागच्या अनेक दिवसापासून आपण होल्डवर ठेवला होता ते व्हिडिओ सेशन्स आता आपण कंटिन्यू करत आहोत. ऑलराईट, तुमच्यापैकी मॅक्सिमम जण आपल्या DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर टेस्ट सिरीज जॉईन केल्या असतील तर तिथं मॉडेल टेस्ट सिरीज ज्या असतात 25 मॉडेल टेस्ट सिरीज त्यापैकी 10 ऑलरेडी ऍड झालेले आहेत. राहिलेले 15 सोमवारपर्यंत ऍड होतील आणि त्यातलेच काही क्वेश्चन्स इथून पुढे आपल्याला डेली बेसिस मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत या रिव्हिजन सेशन मध्ये, जे की आपलं ठरलेलं टाइम आहे संध्याकाळचं 9. लवकरच येत्या काही दिवसामध्ये मॅरेथॉन होईल, 6 घंट्याचा मॅरेथॉन, ज्याच्यामध्ये नॉन स्टॉप 6 तास कॉस्ट अकाउंटचे MCQs असतील, नॉन स्टॉप 6 तास कॉर्पोरेटचे MCQs असतील, नॉन स्टॉप 6 तास मॅनेजमेंटचे MCQs असतील. म्हणजे एका मॅरेथॉन मध्ये मिनिमम 100च्या जवळपास आपल्याला MCQ सॉल्व्ह करायचे आहेत आणि सर्वच्या सर्व कॅल्क्युलेशन बेस असतील आणि प्रत्येक MCQ 5 ते 10 मिनिट एकदम सोप्या भाषेत एक्सप्लेन करून सांगणार आहे. ऑल राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण आपले जे सेशन्स आहेत ते स्टार्ट करूयात. फर्स्ट ऑफ ऑल बघा, आता ऍट दिस मोमेंट जो तुम्हाला इथं मॉडेल पेपर दिसत आहे, सर्वात पहिले समजून घ्या हा मॉडेल पेपर कुठला आहे. की मॉक टेस्ट मध्ये जो DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरची आपली जी मॉक टेस्ट सिरीज आहे, टेस्ट सिरीज मध्ये 25 मॉडेल क्वेश्चन पेपर किंवा मॉडेल पेपर्स ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. म्हणजे त्याचं एक फोल्डर आहे तयार करून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 10 अपलोड झालेले आहेत. त्यापैकी पहिला आहे जो तुमचा महावितरणचा मॉडेल पेपर असेल, ज्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स अकाउंटचे, काही रिझनिंगचे, काही क्वांटचे आणि मराठीचे असतील. अशा पद्धतीने हा पूर्ण पेपर तयार केलेला आहे. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित असेल मी अकाउंटचा टीचर आहे, तर रिझनिंग, क्वांट आणि मराठीचे क्वेश्चन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ओन लेवलवर करा, संबंधित टीचर्सला कॉन्टॅक्ट करा. ऑलरेडी तुमच्यापैकी मॅक्सिमम जण बँकेचे क्लासेस करायलेत, सो तिथले तुमचे जेही टीचर्स आहेत त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करून तुम्ही ते कव्हर करू शकता. मराठीचे तर सोपं आहेत, मराठी काही अवघड नाहीयेत. राहिलेले अकाउंटचे क्वेश्चन्स थोडे मी 1-2 क्वेश्चन्स, 5 क्वेश्चन्स एक्स्ट्रा टाकलेले आहेत. त्याच्या मागचं रिझन आहे की अनेक वेळा टाईप करत असताना एखादा एक क्वेश्चन मिस होऊन जातो, मग त्याच्याऐवजी किंवा क्वेश्चन चुकीचा टाईप होतो, त्यामुळे एखादा एक क्वेश्चन याच्यामध्ये एक्स्ट्रा देत आहे, जेणेकरून ऑन अन ऍव्हरेज तुम्हाला गेस काढता येईल. ऑल राईट, किंवा काही काही क्वेश्चन्स बरोबर असतात, बट तिथं जे टेस्ट मध्ये बॅकएंडला टेस्ट क्रिएट करणारा जो मुलगा असतो त्याच्या मार्फत चुकीचे आन्सर तिथे सिलेक्ट होतात, त्यामुळे सुद्धा 1-2 क्वेश्चन त्याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकण्यात आलेला आहे. सर मग आता इथं तुम्ही या व्हिडिओ लेक्चर मध्ये एक्झॅक्ट काय सांगणार आहात? क्वांट, रिझनिंग, मराठी तर नाहीच आहे, राहिलं काय अकाउंट. तर मी रोज संध्याकाळी 9 वाजताच्या आपल्या रेग्युलर लाईव्ह सेशन मध्ये येऊन मॅक्सिमम जितके जास्तीत जास्त होईल तितके जास्तीत जास्त क्वेश्चन्स यातून कव्हर करेन आणि थोडंफार मोठी एक्सप्लेनेशन पण तुम्हाला देईन, जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि साइड बाय साइड तुम्ही सुद्धा क्वेश्चन्स मी तुम्हाला विथ ऑप्शन्स तुम्हाला शो करेनच. आन्सर समजून आन्सर जे आहेत कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा. ऑल राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण आजचं सेशन स्टार्ट करूयात. आणि डोंट फॉरगेट, असे 5 मॉडेल पेपर्स टेलिग्राम ग्रुपमध्ये फ्री ऑफ कॉस्ट अपलोड करत आहे, तिथून डाउनलोड करून घ्या, प्रिंट करा. जर तुम्हाला चांगले MCQs वाटले तर डेफिनेटली DA2 अकॅडमीची टेस्ट सिरीज ऍज सून ऍज पॉसिबल परचेस करून टाका. ऑल राईट, डन. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये नाहीये. चला सॉल्व्ह करायला स्टार्ट करूयात. डन. सर्वात पहिला क्वेश्चन तुम्हाला टाइम देतो मी जरासं, व्यवस्थित तुम्ही चेक करा आणि सांगा. जस्ट 1 सेकंड, ते लाईट. डन. आता मे बी तुम्हाला इथं उजेड पडणार नाही. ओके, ग्रेट. चलो, क्वेश्चन्स व्यवस्थित तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. रेंट पेड फॉल्स अंडर विच कॅटेगरी ऑफ अकाउंट्स. आता बघा, आपण एका पर्टिक्युलर टॉपिकचे सॉल्व्ह करत नाही आहोत, आपण ऑन अन ऍव्हरेज 11वी पासून बीकॉम पर्यंत आणि ऍक्ट अँड लॉस आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. जे क्वेश्चन्स येतील, काही क्वेश्चन्स थोडेसे सोपे जातील, काही क्वेश्चन्स तुम्हाला थोडेसे डोक्याच्या वरून जातील, बट आन्सर व्यवस्थित लक्ष ठेवायचे. जेही क्वेश्चन तुमच्या डोक्यामध्ये गेलं त्याला व्यवस्थित व्हिडिओ संपल्यानंतर त्याचा व्यवस्थित कार्यक्रम करायचा. ओके,
डन. रेंट पेड फॉल्स अंडर विच कॅटेगरी? बघा रेंट पेड जे आहे ते ऍसेट तर पॉसिबल नाहीये, लॅबिलिटीज नाहीये, ओनर इक्विटीचा तर दूर दूरपर्यंत संबंध नाहीये. रेंट पेडचा आन्सर येईल एक्सपेन्सेसच्या कॅटेगरीमध्ये येईल. सो मी इथं एक्सपेन्सेसला टिक मार्क करतो किंवा बेस्ट ऑप्शन असेल सरळ सरळ मी असं इथं राईट क्लिक करेन. रेंट पेड जे आहे ते एक्सपेन्सेस आहे, याच्यामध्ये डॅश टाइम वेस्ट सुद्धा करायचं नाही आपल्याला. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स इन अकाउंटिंग? बघा क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स म्हणजे अकाउंट्सचे जे वर्गीकरण आहेत, राईट, तर अकाउंटचं मोस्ट ऑफ टाइम वर्गीकरण करत असताना पुढील पैकी कोणतं अकाउंटच्या वर्गीकरण मध्ये येत नाही असं इथं विचारण्यात आलेलं आहे. तर मॉडर्न अप्रोच नुसार जर तुम्ही क्लासिफिकेशन करत असाल तर मॉडर्न अप्रोच नुसार एलिस ALICE म्हणजे ए फॉर ऍसेट, एल फॉर लायबिलिटी, आय फॉर इन्कम, सी फॉर कॅपिटल आणि ई फॉर एक्सपेंडिचर अशा याच्यात विभागणी करण्यात येते. आणि ट्रेडिशनल अप्रोच नुसार पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट असतात. तर इथं ऍसेट, लायबिलिटीज आणि एक्सपेन्सेस हे मॉडर्न अप्रोच नुसार क्लासिफिकेशन करण्यात येतं, बट इक्विटीचं काही घेणं देणं नाहीये, त्यामुळे इथं आन्सर येईल इक्विटी. ऑलराईट, डन, ग्रेट. इथं सुद्धा एक ऑप्शन आहे, सॉरी माय बॅड. आता तुम्हाला दिसत असेल. ओके, चलो ग्रेट. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. द प्रोसेस ऑफ एंटरिंग और रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन. आता मोस्ट ऑफ स्टुडंट्स ऍट फर्स्ट बघितल्यानंतर त्यांना असं वाटेल की यार सर क्वेश्चन चा जो लेवल आहे तो थोडस खूप इझी आहे. बघा अशा पद्धतीने आपण टेस्ट क्रिएट केलेले आहेत. पहिल्या टेस्ट मध्ये सर्व सोपे क्वेश्चन, हळूहळू जसं तुम्ही पहिल्याच्या दुसऱ्या टेस्ट मध्ये जाता, मग तिसऱ्या, मग चौथ्या, जसं 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 तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करत जाल तसं तसं डिफिकल्टी लेवल वाढत जाईल. ऑलराईट, जेणेकरून तुम्हाला थोडंसं पॉझिटिव्हिटी यावं या उद्देशाने टाकलेला आहे. अदरवाईज तुम्ही कोणतेही टेस्ट कधीही सॉल्व्ह करू शकता, काही इश्यू नाहीये. द प्रोसेस ऑफ एंटरिंग और रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन इन जर्नल इज कॉल्ड ॲज. बघा अशी प्रक्रिया ज्याच्यामध्ये एंटरिंग और रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन इन जर्नल म्हणजे जर्नलच्या पुस्तकामध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची जी प्रक्रिया असते त्याला काय म्हणतात? साधं सिंपल आन्सर असेल जर्नलायझिंग. कास्टिंग म्हणजेच काय? कास्टिंग मीन्स टोटल करणे. कास्टिंग मीन्स काय? टोटल करणे. लेजर तर तुम्हाला माहित आहे. एनीवन, मी तुम्हाला विचारतो मार्शलिंग म्हणजे काय? कोणी सांगू शकते का मार्शलिंग? कमेंट सेक्शन मध्ये व्हिडिओ संपल्यानंतर नक्की कमेंट करायचं आहे मार्शलिंग म्हणजेच काय. बाकी याच्याशी रिलेटेड डिस्कशन आपण पुढच्या ह्याच्यामध्ये करूयात. ऑलराईट, डन. जर्नलायझिंग आन्सर येईल. त्यानंतर बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट इज अ डॉट डॉट डॉट. बघा आता काही काही क्वेश्चन सोपे दिसतात, बट काही ना काही एक दोन शब्द असे येतात की ज्याच्यामुळे तुमचा कार्यक्रम होता होता वाचतो. ओके, जसे की या क्वेश्चन मध्ये बघा इथं काय विचारण्यात आलेलं आहे? बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट इज पार्ट ऑफ बँक स्टेटमेंट. बँक स्टेटमेंटचा पार्ट आहे का? पार्ट ऑफ कॅशबुक, कॅशबुकचा पार्ट आहे का? अ सेपरेट स्टेटमेंट, सब डिव्हिजन ऑफ जर्नल. सब डिव्हिजन ऑफ जर्नल तर लांब लांब पर्यंत नाही. त्याच्यानंतर अनेक मुलांना ऍट फर्स्ट असं वाटतं की पार्ट ऑफ बँक स्टेटमेंट किंवा पार्ट ऑफ कॅशबुक असेल. साधं सिंपल लॉजिक आहे की बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट करत असताना बँक स्टेटमेंट आणि कॅशबुक या दोन्हीच्या साह्यानं ते करण्यात येते. राईट, त्या दोन्हीचा पार्ट नसतो, त्याच्या साह्यानं करण्यात येतं. आन्सर येईल अ सेपरेट स्टेटमेंट. आन्सर काय लिहायचं? अ सेपरेट स्टेटमेंट. डन, ग्रेट. त्यानंतर पाचवं क्वेश्चन व्यवस्थित चेक करा. व्हॉट डज द ट्रेडिंग अकाउंट एक्सक्लूड फ्रॉम कॅल्क्युलेशन्स? बघा ट्रेडिंग अकाउंट मधून किंवा ट्रेडिंग अकाउंटचे मोजमाप करत असताना ट्रेडिंग अकाउंट मधून काय वगळण्यात येते, एक्सक्लूड करण्यात येते ट्रेडिंग अकाउंट मधून? सेल्स रेव्हेन्यू कंपल्सरी ट्रेडिंगच्या सीआरला टाकावं लागेल कारण ते डायरेक्ट इन्कम आहे, त्यामुळं
हा एक्सक्लूड नाही, हा इन्क्लूड आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे काय येणार? परचेस येणार, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येणार कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मध्ये, आणि ओपनिंग स्टॉक येणार. राईट. डायरेक्ट एक्सपेन्सेस सुद्धा त्याच्यामध्येच येणार. राईट. ओपनिंग स्टॉक, परचेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस हे सर्व ट्रेडिंग अकाउंट मध्ये येणार. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस म्हणजेच काय? प्रशासकीय खर्च हा प्रॉफिट अँड लॉसच्या डीआर साईडला जातात. हा पार्ट ट्रेडिंग अकाउंट मधून एक्सक्लूड करण्यात येतो, वगळण्यात येतो. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? बघा, पुढील पैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे असं इथं म्हणायलंय. ओके, अगोदर सॉरी फॉर दॅट, मी फ्लो मध्ये डायरेक्ट आन्सर सांगायलो, तुम्हाला आन्सर सांगायला टाइमच देत नव्हतो. लावा ताकद. ओके, सांगा आन्सर काय काय नाही ते. क्वेश्चन मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? पुढील पैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे असं म्हणाले. ओके, एव्हरी ऍडजस्टमेंट ऍटलीस्ट 3 इफेक्ट नाही, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट असतात, एक डीआर ला आणि एक सीआर ला. आणि डीआर ला जर 50 गेलं आणि एका सेपरेट अकाउंट मध्ये जर सीआर ला 25 गेलं, तर दुसरं जे इफेक्ट आहे ते आणखी एका अकाउंट मध्ये 25 जाते. म्हणजे जेवढं इफेक्ट डेबिटेड झालं तेवढंच इफेक्ट क्रेडिटेड होत आहे. असं नाही की डीआर ला 50, सीआर ला 25 आणि 75 असं येईल ते. त्यामुळं हा जो स्टेटमेंट आहे हा इनकरेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे? एव्हरी आयटम ऑफ ट्रायल बॅलन्स हॅज ओनली वन इफेक्ट. असं काय नाहीये, काही काही ट्रायल बॅलन्स मध्ये असे इफेक्ट असतात, हिडन ऍडजस्टमेंट टाईप असतात, त्याचे मल्टिपल पोस्टिंग्स आपल्याला करावं लागतात. इन्कम ड्यू बट नॉट रिसिव्ड. इन्कम ड्यू बट नॉट रिसिव्ड इज अ ऍसेट, अन ऍसेट. इन्कम ड्यू बट नॉट रिसिव्ड काय? एक ऍसेट आहे. गुडविल, त्यामुळं हा सुद्धा स्टेटमेंट काय? हे तिन्ही स्टेटमेंट इनकरेक्ट आहेत. त्यानंतर गुडविल इज नॉट फिक्टिशियस ऍसेट. करेक्ट. गुडविल हा फिक्टिशियस ऍसेट नाही. गुडविल हा इंटँजिबल फिक्स्ड ऍसेट आहे. इंटँजिबल फिक्स्ड ऍसेट आहे गुडविल. ऑल राईट. त्यामुळं हा स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यानंतर पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट डिस्कस केला आपण. ऑल राईट. तर पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की द बोनस शुड बी पेड इन कॅश विदिन डॉट डॉट फ्रॉम द क्लोज ऑफ अकाउंटिंग इयर. फायनल अकाउंटिंग इयर क्लोज झाल्यानंतर तुम्हाला बोनस जे आहे ते किती महिन्याच्या आत पेड करावं लागेल? 8 महिन्याच्या आत तुम्हाला बोनस कंपल्सरी पेड करावं लागेल. राईट. आणि सॅलरी लिमिटचा किती टक्के असायला पाहिजे? 8.33% असायला पाहिजे. राईट. पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट ऑलरेडी आपल्याला झाला 1965. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज ग्रीन वॉशिंग. ओके, हा थोडस आपल्याला न झालेला पार्ट आहे, काइंड ऑफ मार्केटिंगचं थोडंसं पार्ट असल्यासारखं आहे, कम्युनिकेशनचं किंवा मॅनेजमेंटचा पण सुद्धा थोडंफार म्हणू शकता, काही काही चॅप्टर्स ह्याच्यामध्ये येऊ शकतात. आता ग्रीन वॉशिंग म्हणजे काय हे सांगण्याच्या अगोदर तुम्हाला मला सांगावं लागेल की ब्रेन वॉशिंग म्हणजेच काय. बघ, काही काही टीचर्स किंवा मोटिवेशनल स्पीकर असतात, सर अशा पद्धतीने मोटिवेशन करतात की लगे असं 40 किलोचं पोरग पण असं 100 किलोचं डंबेल उचलायला करतंय. म्हणजे तुम्ही करू शकता. 2027 ला तुम्ही बँकेमध्ये दिसणार म्हणजे दिसणार. पहिला फोन येणार म्हणजे येणार, जे की चांगली गोष्ट आहे, खराब नाही, कारण मोटिवेशन मुळे झोपलेले जागी होतात. ऑल राईट. मी सुद्धा क्लास मधल्या स्टुडंट्सला नेहमी मोटिवेट करत असतो. तुमच्या महावितरणमध्ये थोडस लेट झालं मोटिवेशन करायला, बट नॉर्मली जे सीए फाउंडेशन किंवा 12चे क्लासेस असतात त्यामध्ये स्टुडंट्सला मी मोटिवेशन करत असतो. मोटिवेशन करत असताना खूप सारे मोटिवेशनल स्टोरी सांगत असतो, ज्याच्यामुळे काय होतंय, मुलाचं ब्रेन वॉश होतंय. ब्रेन वॉश म्हणजेच इनडायरेक्टली काय की जे थॉट्स मला त्याच्या माइंड मध्ये टाकायचे ते बरोबर टाकल्या जातात. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित असेलच. आणि मी एक वेळेस क्लासमध्ये हे सुद्धा डायलॉग सांगितलं होतं मुलांना, की पेपर होतं सीए फाउंडेशनचं, त्यांना सांगितलं की ते बागी पिक्चर मधलं डायलॉग सांगितलं होतं मी त्यांना की जंगल में जब सुबह होती है तो
तो शेर दौड़ता है, म्हणजे त्याचं काहीतरी एक डायलॉग आहे त्याच्यामध्ये असं सांगलेलं आहे, जंगल में जब सुबह होती है तो शेर ये सोचकर दौड़ता है अगर मैं नहीं दौड़ूंगा तो भूखा मर जाऊंगा. ओके. आणि हिरन इसीलिए दौड़ता है अगर मैं नहीं भागूंगा तो मैं मर जाऊंगा. राईट, क्योंकि शेर मुझे खा जाएगा. असं चांगलं एकदम फुल स्ट्रोक मध्ये मोटिवेशन दिलं होतं. आणि मग मुलं गेले पेपरला, पेपरहून आले. पेपरहून आल्यानंतर अकाउंटचं तर सर्व एकदम व्यवस्थित गेलं, बट बाकी विषयामध्ये गणले. आणि मग बाकी विषयामध्ये गणल्यानंतर पेपरहून आल्यानंतर त्यांनी मला म्हणाले की सर जंगलमध्ये तर गेला होता, पण आम्ही ना शेर होता ना आम्ही हिरण होता, आम्ही तर सर गधे निघाला असं म्हणायला ते म्हणाल. म्हटलं जंगलमध्ये कुठं गाढव आले रे. आता मग सगळे मुलं हसायला स्टार्ट केले. हे काइंड ऑफ अशा अनेक गोष्टी चालत असतात. मोटिवेशन कुठं ना कुठं स्टुडंटला देत राहावं लागतं. ऑल राईट. हा, तर हे अशा ज्या गोष्टी होत असतात त्याला ब्रेन वॉश करणं असं म्हणतात. राईट, म्हणजे माझे थॉट्स तुमच्या माइंड मध्ये टाकणं. बट आता ग्रीन वॉश म्हणजेच काय, त्याच्याशीच मिळतं जुळतं आहे. ममार्थ नावाची जी कंपनी आहे, ती कंपनी कंटिन्युअस एक गोष्ट त्यांच्या ऍडव्हर्टाइज मध्ये सांगत असते की बाबा तुम्ही जर आमच्या कंपनीचे प्रॉडक्ट घेतलात तर जेवढंही प्रॉफिट होईल त्यातलं सर्टन पार्ट ऑफ अमाऊंट आम्ही काय करू, झाडे लावू. म्हणजे आमच्या कंपनीची जर तुम्ही वस्तू घेतलात तर काइंड ऑफ तुम्ही एक झाड लावलात किंवा तुमच्या बिहाफ मध्ये आम्ही एक झाड लावू. म्हणजे त्यांनी काय करायलेत, ते जे म्हणतात ना इको फ्रेंडली जे वस्तू ज्या असतात किंवा पर्यावरणाशी रिलेटेड आम्ही चांगलं काम करू असं म्हणायलेत. जसं की अगोदर एक कंपनी होती हिंदुस्तान युनिलिव्हर, आताही सुद्धा कंपनी आहे. ते असं सांगतात की बाबा आमच्या कंपनीचे प्रॉडक्ट घेतलात तर तुम्ही घेतलेल्या 100 रुपयाच्या प्रॉडक्ट मधून 2 रुपये जे आहेत ते एका मुलीच्या शिक्षणासाठी जात आहेत, त्यामुळे तुम्ही आमचे प्रॉडक्ट घेऊ शकता. असे काही फेक प्रॉमिसेस करतात. आता ऍक्च्युअल मध्ये ते करतात का ते माहित नाही, बट एखादी एक कंपनी जेव्हा असं प्रॉमिस करते की तुम्ही आमची वस्तू घ्या, आमच्या वस्तूमध्ये जे प्लास्टिक आहे ते इको फ्रेंडली आहे, किंवा तुम्ही वस्तू आमच्या जर कंपनीची वस्तू घेतला तर आमच्या कंपनीला होणारा प्रॉफिट पैकी एक सर्टन पार्ट ऑफ प्रॉफिटचा हिस्सा आम्ही झाडे लावण्यासाठी वापरू, कशासाठी वापरू, अशा अनेक गोष्टी सांगत असतात. बट ऍक्च्युअल मध्ये ते खोटं बोलत असतात. राईट, रट्टा मारत असतात किंवा फेक प्रॉमिसेस करत असतात. तर याला ग्रीन वॉशिंग असं म्हटलेलं आहे. राईट, जे की आन्सर तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता, मेकिंग प्रोडक्ट मोर इथिकल दॅन इट रिअली इज. याचा तुम्हाला आन्सर इथं लिहावं लागेल. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द टू ब्रॉड एरियाज ऑफ कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशनचा पार्ट आपला झालेला नाहीये, बट कम्युनिकेशन मध्ये वर्बल आणि नॉन वर्बल कम्युनिकेशन आहेत, ते दोन मोठे ब्रॉड एरियाज ऑफ कम्युनिकेशन असं गृहीत धरावं लागेल आपल्याला. ओके. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग बिझनेसेस इज लाईकली टू अडॉप्ट प्रोसेस कॉस्टिंग. साधं सिंपल लॉजिक आहे की प्रोसेस कॉस्टिंग कोणत्या बिझनेसला करावं लागते, ज्या बिझनेसमध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन होत असताना मल्टिपल स्टेजेस मधून ती जर वस्तू जात असेल. मी कालच एसपी ला 12th एसपी च्या मुलांना शिकवलं होतं. जस्ट वेट फॉर 1 सेकंड. राईट, राईट. आता इथं बघा कॉफीचं प्रोडक्शन व्हायलंय. ऑल राईट, तर इथं कॉफीचं प्रोसेसिंग होत असताना सर्वात पहिला हार्वेस्टिंगची प्रोसेस करावं लागेल. मग ते बियाला जे बिया वगैरे येतात त्याच्यासाठी एक सेपरेट प्रोसेस साठी मशीन आणावं लागेल. ड्राईंगची प्रोसेस करावं लागेल, हलिंग करावं लागेल, रोस्टिंग करावं लागेल, पॅकिंग करावं लागेल, आणि मग त्याच्यानंतर कॉफी जे आहे ते मार्केटमध्ये जाईल. तर या प्रत्येक स्टेजेसला काही ना काही एक्सपेन्सेस लागतात. राईट, तर हार्वेस्टिंगच्या प्रोसेसवर किती खर्च आला, हार्वेस्टिंगच्या नंतर रोस्टिंग करत असताना किती खर्च आला, काय नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्रोसेस 1, प्रोसेस 2, प्रोसेस 3 असा प्रोसेस अकाउंट तुम्हाला कॉलम तयार करावं लागतात. मी पण कोणाला सांगायला, तुम्हाला ऑलरेडी बीकॉम ला झालेलं असेल. राईट, आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग बिझनेसेस इज लाईकली टू अडॉप्ट अ प्रोसेस कॉस्टिंग सिस्टम. पुढील पैकी अशी कोणती बिझनेस आहे ज्यांना प्रोसेस कॉस्टिंग सिस्टम आणावं लागते. तर कन्स्ट्रक्शन मध्ये मोस्ट ऑफ टाइम जे आहेत ते आयतं प्रोडक्ट घेण्यात येतात. सिमेंट आयतं येते, रेती गिट्टी वगैरे, तिथं काही उत्पादन होत नसतं, तिथं कन्स्ट्रक्शन होत असते. राईट, तर तिथं पॉसिबल नाही. प्लॅन मॅन्युफॅक्चरर तर दूर दूर पर्यंत काही घेणं देणंच नाही.
प्रिंटिंग प्रोसेस काहीच नसतं, डायरेक्ट प्रिंटिंगचं कॉस्ट वगैरे असतं, त्याच्यामध्ये उत्पादन होत नसतो. ऑलरेडी प्रिंटिंगचा पेपर आणावं लागतं आणि त्याच्यावर डिजिटल बॅनरचं पेपर वगैरे आणणं किंवा नोटबुकचं वह्या वगैरे पेपर आणणं आणि मग त्याच्यावर प्रिंटिंगचं काम येतं. त्यामध्ये मल्टिपल प्रोसेस नसतात. बट शुगर रिफायनिंग युनिट्स, जे साखर उत्पादन तयार करणारे जे कारखाने आहेत, त्याच्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला प्रोसेस कॉस्टिंग करावी लागते, कारण ऊसाचं रूपांतर करत असताना ते अनेक प्रोसेस थ्रू शेवटी ते काय साखर बनवण्यात येते. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नॉर्मल लॉसेस कम्स विथ. हे खूप सोपं आहे, ऑलरेडी डिस्कस केला आपण. नॉर्मल लॉस बद्दल आपण कन्साइनमेंट अकाउंट मध्ये डिस्कस केला होता. तर नॉर्मल लॉस कम्स विथ, नॉर्मल लॉस कधी कधी येऊ शकते, रिकव्हरी असू दे किंवा रिकव्हरी नसू दे, स्क्रॅप व्हॅल्यू असू दे, स्क्रॅप व्हॅल्यू कंपल्सरी पाहिजे. ऑल राईट, आयदर रिकव्हरी असेल और नसेल, बट नॉर्मल लॉसेस या दोन्ही वेळेसही येऊ शकतात. त्यामुळे आन्सर तुम्हाला लिहावं लागेल आयदर ए और बी. डन, ग्रेट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज फायनान्शियल बजेट. विच ऑफ द फॉलोइंग इज फायनान्शियल बजेट. बघा आता बजेटमध्ये तसं मल्टिपल प्रकार आहेत, राईट. मी त्याचं इमेज सुद्धा होती माझ्याजवळ, लेट मी चेक. ओके, डन. मी ऑलरेडी तर ऍड करून ठेवलं होतं. एक सेकंड घेतो, थांबा. त्याचा एक डायग्रामच होता माझ्याजवळ. नाही, एन मोमेंटला हे ऐसा तो होता ही रहता है. एन मोमेंटला गायब होऊन जातात ते, पण क्लास झाल्यानंतर बरोबर दिसतात ते कुठे आहेत ते. डन. तर चेक करा. तसं बजेटचे फिजिकल सरप्लस बजेट, डेफिशिट बजेट, बॅलन्स बजेट असे अनेक प्रकार असतात. त्याच्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज फायनान्शियल बजेट. तर फायनान्शियल बजेट हा एक सेपरेट एंटिटी आहे. टोटल बजेटचे 8 ते 9 प्रकार आहेत आणि त्या 8 ते 9 प्रकारामध्ये फायनान्शियल बजेटचे उपप्रकार कॅश बजेट, कॅपिटल बजेट आणि वर्किंग कॅपिटल बजेट हे तीनही येतात. त्यामुळे तुम्हाला आन्सर लिहावं लागेल याच्यामध्ये ऑल ऑफ द अबोव. आन्सर तुम्हाला काय लिहावं लागेल, ऑल ऑफ द अबोव. राईट, डन. याचं जे चार्ट असेल डोंट वरी, मी शेअर करेन. त्यानंतर रिव्हिजन ऑफ बजेट इज डॉट डॉट डॉट. बघा जेव्हाही एखादं एक बजेट तुम्ही तयार करता, ओके, तर त्या बजेटचं रिव्हिजन नेसेसरी आहे, सॉरी अननेसेसरी आहे. त्यानंतर कान डिटरमाइन, नेसेसरी, अननेसेसरी, नेसेसरी, कान डिटरमाइन, इनएडिक्युएट डाटा. काय वाटते तुम्हाला आन्सर काय येईल? साधं बेसिक क्वेश्चन आहे. केव्हाही बजेट लागू होतो किंवा बिझनेस मध्ये तुम्ही बजेट तयार करत असता, तर ते बजेट करत असताना त्याचं रिव्हिजन होणं कंपल्सरी कसं आहे, नेसेसरी आहे, गरजेचं आहे. डन. त्यानंतर द नॉर्मल और स्टँडर्ड लॉस इन प्रोसेसिंग डिपार्टमेंट इज जनरली कन्सिडर्ड. बघा आता हे प्रोसेस कॉस्टिंगचं आहे अँड आय नो की आणखी कॉस्ट अकाउंटचा तो पर्टिक्युलर प्रोसेस कॉस्टिंगचा पार्ट नाही झालाय. ऑल राईट, त्याच्यामुळं इफ इन केस आन्सर येत नसेल तर डोंट वरी, कॉस्टिंगच्या मॅरेथॉन मध्ये मी ते कव्हर करेन. बट करंट सिच्युएशन मध्ये बघा आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की नॉर्मल और स्टँडर्ड लॉस इन प्रोसेसिंग डिपार्टमेंट्स इज जनरली कन्सिडर ॲज अनअवॉइडेबल लॉसेस. राईट, प्रोसेसिंग होत असताना अनेक वेळा छोटे मोठे नुकसान, डॅमेजेस वगैरे होत असतात. तुम्ही इंटरनेटवर वगैरे व्हिडिओज बघत असाल तर त्या फॅक्टरीमध्ये अनेक वेळा फॅक्टरीमध्ये चिप्सची जे फॅक्टरी असेल, सॉरी चिप्सची हा वेफरची फॅक्टरी असेल, तर वेफरच्या फॅक्टरीमध्ये वेफर्स पॅकेज होत असताना काही काही सांडत असतात, किंवा कोल्ड्रिंकच्या फॅक्टरीमध्ये कोल्ड्रिंक बॉटलमध्ये कोल्ड्रिंक भरत असताना अशा अनेक वेळा ते बॉटल फुटण्यात येते किंवा डॅमेज वगैरे होतात. तर हे अशा प्रकारचे जे लॉसेस असतात ते अनअवॉइडेबल असतात, त्याला आपण अवॉइड करू शकत नाही. ऑल राईट, डन. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑब्लिक आर करेक्ट. पुढील पैकी कोणतं स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. बघा सर्वात पहिलं स्टेटमेंट, बॅलन्सेस
of nominal accounts are carried forward to the next year. नॉमिनल अकाउंट चे जे बॅलन्सेस असतात त्याच वर्षी क्लोज करण्यात येतात. ऑलराईट, रेंट पेड केला, किती पेड केला काय नाही, त्याच वर्षी क्लोज होऊन जाते नॉमिनल अकाउंटचे, राईट. वेजस, सॅलरी तिथल्या तिथे राहते. बट जे पर्सनल अकाउंट असतात आणि रिअल अकाउंट असतात त्याचे बॅलन्सेस कॅरी फॉरवर्ड करण्यात येतात. त्यामुळं हा जो स्टेटमेंट आहे हा फॉल्स आहे, कारण नॉमिनल अकाउंटचे बॅलन्सेस कॅरी फॉरवर्ड करण्यात येत नाहीत, हा फॉल्स आहे. त्यानंतर ऍग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स ऑलवेज प्रूव्स अकाउंटिंग ॲक्युरसी, फॉल्स. चूक. अर्थमॅटिक ॲक्युरसी चेक करण्यासाठी ट्रायल बॅलन्स करण्यात येते, बट ट्रायल बॅलन्स मुळे अनेक गोष्टी ॲक्युरेट होतात असं नाही, हा सुद्धा विधान चुकीचं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे, ट्रायल बॅलन्स इज बेस्ड ऑन डबल एंट्री प्रिन्सिपल दॅट एव्हरी डेबिट देर इज अन इक्वल अमाऊंट ऑफ करस्पॉन्डिंग क्रेडिट. म्हणजे ट्रायल बॅलन्स हे या तत्वावर आधारित आहे की प्रत्येक डेबिट आणि प्रत्येक क्रेडिट या दोन्हीचीही बेरीज समसमान असते. ऑब्विसली जर्नल एंट्री करता तुम्ही, जर्नल एंट्री करताना डीआर आणि सीआर जेवढी अमाऊंट तुम्ही डीआर ला टाकला तेवढीच अमाऊंट तुम्ही कुठे टाकता, सीआर ला टाकता. एव्हरी डेबिट देर इज अन इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट असं मी नाही, लुक्का डी बार्गो पॅसिओलीनं 1494 मध्ये त्याची जी पुस्तक लिहिली होती सुमा डी अर्थमॅटिका जॉमेट्रिया अल प्रपोर्शनी, या पुस्तक मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे एव्हरी डेबिट देर इज अन इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट. लुक्का डी बार्गो पॅसिओली हा इटालियन मर्चंट टर्न मॅथमॅटिशियन टर्न इटालियन मर्चंट टर्न मॅथमॅटिशियन होता. म्हणजे अगोदर तर इटलीचा तो व्यापारी होता, नंतर तो गणिती तज्ञ झाला आणि त्याच्यानंतर त्या पुस्तकामध्ये त्यांनी ते लिहिलेलं होतं. म्हणजे पुस्तकामध्ये त्यांनी ते लिहिलं होतं की देर एव्हरी डेबिट देर इज अन इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट. आणि तो मॅथमॅटिशियन होते. याचं एक प्रूफ जर बघायला गेलं तर मॅथमॅटिक्स मध्ये आपण LHS इज इक्वल टू RHS करता, राईट. त्याच पद्धतीनं आपली बॅलन्स शीटची जी दोन्ही बाजू आहेत ते सुद्धा कसे असायला पाहिजे, समसमान असले पाहिजेत. डन. त्याच्यानंतर द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग बॅलन्स अँड इन्सर्टिंग इन लेसर साइड ऑफ अन अकाउंट इज कॉल्ड. बघा आता सर्व साधं सिंपल आहे, बेसिक याचं उत्तर आहे. काय म्हणाला, द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग द बॅलन्स अँड इन्सर्टिंग इट वन लेसर साइड ऑफ अन अकाउंट इज कॉल्ड. तुम्ही लेजर अकाउंट क्लोज करता, राईट. लेजर अकाउंट क्लोज करत असताना सीआर मधून डीआर मायनस करता, कारण जी मोठी बाजू आहे ती मोठ्या बाजूमधून लहान बाजू काय करता, मायनस करता, आणि मग बॅलन्स काढता. त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात बॅलन्सिंग. पोस्टिंग, जर्नलायझिंग आणि कास्टिंग म्हणत नाहीत. ऑल राईट, डन. 17व, अ स्टेटमेंट ऑफ अफेअर इज अ स्टेटमेंट ऑफ. सिंगल एंट्री सिस्टम मध्ये जेव्हा आपण अनसायंटिफिक मेथड थ्रू अकाउंटिंग रिझल्ट व्यवसायाचे फाइंड आउट करत असतो, ज्यामध्ये फक्त कॅश अँड पर्सनल ट्रान्झॅक्शन्स ऑफ बिझनेस रेकॉर्ड होतात. तर अशा वेळेस व्यवसायाचं प्रॉफिट जाणून घेत असताना आपल्याला ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आणि क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करावं लागते. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे काय, की सुरुवातीला किती पैसे, ऍसेट्स आणि लायबिलिटीज होती, आणि क्लोजिंग स्टेटमेंट म्हणजे शेवटी किती होते काय नाही. तर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज क्वाइट सिमिलर टू बॅलन्स शीट. त्यामुळे आन्सर येईल याचं ऍसेट्स अँड लायबिलिटीज. 18व, व्हॉट इज द टर्म used for difference between total assets and total liabilities in single entry system. बघा, सिंगल एंट्री सिस्टम मध्ये टोटल ऍसेट्स मधून जर टोटल लायबिलिटीज तुम्ही मायनस केला, सिंगल एंट्री सिस्टम इज अ अनसायंटिफिक मेथड ऑफ अकाउंटिंग आहे, राईट. ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या बिझनेस ऑर्गनायझेशन असतात त्यांच्यासाठी ते तयार करण्यात येतं, जे की ऍसेट्स मधून काय सांगण्यात आलेलं आहे, टोटल ऍसेट्स मधून टोटल लायबिलिटीज जर मायनस केला आपल्याला तर त्या व्यवसायाची नेटवर्थ माहित होते. ऍसेट जास्त असतील, लायबिलिटीज कमी असेल तर नेटवर्थ असेल. ऍसेट कमी, लायबिलिटीज जास्त असेल
तर नेटवर्थ नेगेटिव्ह मध्ये दाखवते. ऑल राईट, डन. त्यानंतर व्हॉट इज नॉन कॅश वाउचर इन अकाउंटिंग. नॉन कॅश वाउचर इन अकाउंटिंग म्हणजेच काय, की असे वाउचर्स की ज्याच्यामध्ये उधारीवरील व्यवहार, पैशाशी रिलेटेड, नगदी व्यवहार नाही, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स शी रिलेटेड इथं तुम्हाला विचारलेलं आहे. व्हॉट इज अ नॉन कॅश वाउचर इन अकाउंटिंग. अकाउंटिंग मध्ये नॉन कॅश वाउचर कशाला म्हणतात, वाचा. अ डॉक्युमेंट यूज टू ऑथोराइज अ बँक ट्रान्सफर, a document used to communicate with customers, and a document used to record transactions that do not involve cash, such as credit transactions or asset transfers, and a document used to provide evidence of cash sales. आता नगदी जर व्यवहार केला, ओके, नगदी विक्री केलेला आहे आणि त्याचा पुरावा म्हणजेच कॅश वाउचर असेल, इनडायरेक्टली त्याचा पुरावा काय असेल, कॅश वाउचर असेल. अ डॉक्युमेंट यूज टू कम्युनिकेट विथ कस्टमर्स राहू शकणार नाही. आन्सर याचा लिहा, सी, डू नॉट इन्व्हॉल्व कॅश सच ॲज क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स ऑर ॲसेट ट्रान्सफर. कारण समटाइम्स डॉक्युमेंट यूज टू कम्युनिकेट विथ कस्टमर्स मध्ये कॅश बिल्स सुद्धा येतात. कारण तुम्ही जर माझ्याकडून वस्तू खरेदी केला, राईट, तर मग तुम्हाला एखाद्या DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशन कोर्स परचेस केला तर तुम्हाला पावती पाहिजे असते, राईट, आणि पावती मी तुम्हाला PDF थ्रू सेंड करतो. काइंड ऑफ तुमच्यासोबत कम्युनिकेशन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये नगदी व्यवहारासंबंधी माहिती दिलेली आहे. त्यामुळे समटाइम्स हा जो क्वेश्चन आहे, हा जो ऑप्शन आहे तो 50-50 आहे. हा जो 100% इथे मॅच होतो, त्यामुळे इथे आपण लिहून टाकलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, अन इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट इज, बघा आता हा क्वेश्चन इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 या चॅप्टर मधला आहे. आता इथं काय विचारण्यात आलेलं आहे, व्यवस्थित चेक करा. इन्शुरन्स इज अ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कोणत्या प्रकारचा इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्टिनेंट कॉन्ट्रॅक्ट, वेगरिंग ऍग्रीमेंट आहे, अनएन्फोर्सिएबल आहे का वॉइड आहे. ऑलरेडी आपलं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट झालेलं आहे, त्याच्यामध्ये वॉइड, अनएन्फोर्सिएबल, वेगरिंग ऍग्रीमेंट आणि कॉन्टिनेंट कॉन्ट्रॅक्ट हे सगळं झालेलं आहे. आन्सर बघा, आन्सर काय येईल की वेगरिंग ऍग्रीमेंट आणि कॉन्टिनेंट कॉन्ट्रॅक्ट हे दोन्ही व्यवस्थित समजून घ्या. कारण वॉइड कॉन्ट्रॅक्ट तर इथं नाहीच, कारण याच्यामध्ये अगोदरपासूनच काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळे तो कॉन्ट्रॅक्ट येऊ शकत नाही, राईट. अनइन्फोर्सिएबल कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय असतं, अनइन्फोर्सिएबल कॉन्ट्रॅक्ट मध्ये टेक्निकल डिफेक्ट असतं काही ना काही, त्याच्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये येत नाही. आता वेगरिंग कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्टिनेंट कॉन्ट्रॅक्ट या दोन मध्ये एक्झॅक्ट फरक काय आहे, व्यवस्थित समजून घ्या. या दोन कॉन्ट्रॅक्ट मध्ये फरक काय. वेगरिंग कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, प्रॉमिस टू पे. आता इन्शुरन्स मध्ये पण पैसे देण्यात येतात, राईट. तर वेगरिंग कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच काय, प्रॉमिस टू पे इफ हॅपन ऑर नॉट हॅपन, राईट. घडू दे और न घडू दे, मी इन फ्युचर मध्ये पैसे देणार. नीट लक्ष द्या, वेगरिंग कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय की ज्या गोष्टीसाठी आपण इन्शुरन्स करायला, ती घटना घडू दे और न घडू दे, इन फ्युचर मध्ये तुला पैसे मिळणार म्हणजे मिळणार. इन्शुरन्स पॉलिसी टाइप, राईट. काय काय गोष्टी असतात की जो जर जिवंत असाल तुम्ही, ऍक्सिडेंट मेलात तर पैसे तर मिळणारच आहेत, न मेलात तरी तुम्हाला पर्टिक्युलर सर्टन पिरियड नंतर पैसे मिळतील. बट कॉन्टिनेंट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, जर ती घटना घडली तरच पैसे मिळतील, अदरवाईज नाही. जसं की मोस्ट ऑफ टाइम कारचं इन्शुरन्स, बाईक इन्शुरन्स हे कॉन्टिनेंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये येतात. म्हणजे इन्शुरन्स कंपनी तेव्हाच तुम्हाला पैसे देईल जर तुमच्या गाडी कुठं ठोकलात, ऍक्सिडेंट वगैरे केला, तरच तुम्हाला पैसे देईल इन्शुरन्स कंपनी, अदरवाईज देणार नाही. ओके. वेगरिंग कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, तुम्ही आज पॉलिसी भरायला स्टार्ट केलं, ओके, वयाच्या 25व्या वर्षी,
35व्या वर्षी मेलात तर पैसे मिळणारच आहेत. मेला जरी नाहीत तरी 50व्या वर्षी पैसे मिळतील. ओके, तर इन्शुरन्स जे येते ते येते कॉन्टिनेंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये. इथं तुम्हाला सर्वात पहिले ते लिहून टाकायचं. ओके, कॉन्टिनेंट कॉन्ट्रॅक्ट. द कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी, गॅरंटी, बेलमेंट, प्लेज अँड एजन्सी इज कवर्ड इन. हे सर्व गोष्टी सेक्शन 124 ते 128 मध्ये आहेत. राईट. मला सुद्धा बिफोर लेक्चर स्टार्ट होण्याच्या अगोदर मी सुद्धा एक वेळेस कन्फ्युज झालो होतो. 124 ते 238 लिहू का 124 ते 128 लिहू, कन्फ्युज झालो होतो. बट देन आय रिअलाइज की सर्व गोष्टी हे इकडं याच्यामध्ये आहेत, 124 ते 128 मध्ये आहेत. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, विच ऑफ द ऍक्ट डज नॉट फॉल अंडर द कॅटेगरी ऑफ फ्रॉड. म्हणजे पुढीलपैकी कोणती कृती फ्रॉडच्या कॅटेगरीमध्ये येत नाही. पुढीलपैकी कोणती ऍक्टिव्हिटी? इंटेन्शनल फॉल्स स्टेटमेंट ऑफ फॅक्ट हे कॅटेगरी येते अंडर फ्रॉड मध्ये, जाणून बुजून खोटं बोलणं. ऍक्टिव्ह कन्सिलमेंट ऑफ फॅक्ट येत नाही, हे सुद्धा जाणून बुजून केल्यासारखंच आहे. फॉल्स स्टेटमेंट इन गुड फेथ हा येईल फ्रॉडच्या कॅटेगरीमध्ये, हा येत नाही. राईट. हे जे वरचे दोन आहेत हे फ्रॉडच्या कॅटेगरीमध्ये येतात. सर हे जे गोष्टी आहेत ना, हे असं दिमागामध्ये घुसत नाही आहेत लवकर. राईट. तर एक तुम्हाला हे सांगेन, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधला आपल्या नोट्स मध्ये दिलेला आहे. ओके, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये फ्रॉड्युलमेंट आणि मिसरिप्रेझेंटेशन नावाचा एक पॅरेग्राफ आहे. ते व्यवस्थित एक वेळ शांत मनानं वाचून बघा, सर्व गोष्टी समजून जातील. कारण हे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असं आहे, हे झालं तर ते झालं तर हे, अशा पद्धतीचं आहे. ओके, हे ज्या वेळेस क्लास चालू आहे त्यावेळेस व्यवस्थित समजतं. बिना रिव्हिजनचं 15-20 दिवस जरी गेले, कॉन्ट्रॅक्ट कधी गायब होऊन जाते काहीच कळत नाही. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा. द टर्म कन्सिडरेशन इज डिफाइंड इन सेक्शन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. कन्सिडरेशन म्हणजेच काय? मोबदला. डेफिनेशन हे सर्व गोष्टी असे 2D मध्ये देण्यात आलेले आहेत. 2 किती मध्ये? D मध्ये. ऑलराईट, डन. त्यानंतर नेक्स्ट आहे, रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर कॅन बी कॅटेगराइज इनटू. अरे हे रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर राहून गेलेलं आहे. शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला, ए रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर काय असतं काय नाही ते. याच्यामध्ये सर्वात पहिले असते भाई कॉस्ट सेंटर. ओके, रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर मध्ये दुसरं असते प्रॉफिट सेंटर, तिसरं असते रेव्हेन्यू सेंटर आणि चौथा असते इन्व्हेस्टमेंट सेंटर. रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर मध्ये हे 4 सेंटर असतात. आता क्वेश्चन बघा, क्वेश्चन मध्ये काय सांगण्यात आहे? रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर कॅन बी कॅटेगराइज इनटू कॉस्ट सेंटर्स ओनली, प्रॉफिट सेंटर्स ओनली, रेव्हेन्यू सेंटर्स अँड इन्व्हेस्टमेंट सेंटर्स. तर आन्सर काय? कॉस्ट, प्रॉफिट अँड इन्व्हेस्टमेंट. ऑप्शन नंबर 4 तिन्ही येईल. आता सर एक थोडक्यात सजेस्ट करा, गाईड करा, हे एक्झॅक्ट काय? बघा हे जे 4 आहेत हे ऑर्गनायझेशनल युनिट्स आहेत, जे की बिझनेसचा जो मॅनेजर असतो, आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये ही युनिट असतात. आणि हे सर्वच्या सर्व युनिट्स बिझनेसमध्ये जो मॅनेजर असतो याच होणाऱ्या सर्व ऍक्टिव्हिटी मध्ये तो रिस्पॉन्सिबल असतो. राईट. एका बिझनेसच्या मॅनेजरला कॉस्ट सेंटर मध्ये काय चालू आहे, प्रॉफिट सेंटर मध्ये काय चालू आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट रेव्हेन्यू सेंटर मध्ये काय चालू आहे, अँड इन्व्हेस्टमेंट सेंटर मध्ये काय चालू आहे, हे सर्व गोष्टी त्याला माहित ठेवावे लागतात. ऑलराईट, डन. त्यानंतर रेशो ऑफ नेट सेल्स टू नेट वर्किंग कॅपिटल. रेशो ऑफ नेट सेल्स टू नेट वर्किंग कॅपिटल भाई ऑलरेडी तुम्हाला सांगण्यात आलेला आहे, वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो.
वर्किंग कॅपिटल टर्न ओव्हर रेशो हा कुठला पॉइंट आहे? हा आहे तसं तर मॅनेजमेंट अकाउंट मध्ये, कॉस्ट अकाउंट मध्ये सुद्धा थोडंफार आहे, बट असे जे सर्वच फॉर्म्युलास तुम्हाला एकाच छताखाली पाहिजे असेल तर 12वीच्या पुस्तकातलं शेवटचं चॅप्टर अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट व्यवस्थित अभ्यास करा, फायद्यामध्ये राहतात. ओके, डन. त्यानंतर इक्विटी शेअर्स समहक्क भाग हॅव अनलिमिटेड लाईफ, वोटिंग राईट्स अँड डिव्हिडंड्स, हॅव लिमिटेड लाईफ विथ नो वोटिंग राईट्स. नाही, इक्विटी शेअर्सला अनलिमिटेड लाईफ असते, कितीही वेळेस तुम्ही ठेवून घेऊ शकता, कंपनी ते बायबॅक करत नाही तुमच्याकडून. ओके, प्रिफरन्स शेअर्स बायबॅक करू शकते पण इक्विटी शेअर्स नाही. आणि वोटिंग नो वोटिंग राईट असते, इक्विटी शेअर होल्डर्सला वोटिंग राईट असते. तुम्ही जर कोणत्याही कंपनीचे एखादे शेअर जर घेतलं तर तुमच्या मेलला वोटिंगशी रिलेटेड मीटिंग जे आहे अॅन्युअल जनरल मीटिंग एजीएम, त्याच्यामध्ये कशा कशा संदर्भात वोटिंग करायचं तुम्हाला मेलला येतं, त्याच्या लिंकवर जाऊन वोट करावं लागतं तुम्हाला. ओके, त्यामुळे हे चुकीचं आहे. हॅव लिमिटेड लाईफ अँड वोटिंग, हॅव लिमिटेड लाईफ अँड वोटिंग राईट्स अँड रिसीव डिव्हिडंड्स हा एक योग्य वाटायला, बट इथं लिमिटेड आल्यामुळं हे घाण झालं. ओके, हॅव अनलिमिटेड लाईफ करेक्ट, वोटिंग राईट बट नो रिसीव डिव्हिडंड चुकीचं आहे. इक्विटी शेअर होल्डर्सला डिव्हिडंड येतं, राईट. पहिलं ऑप्शन बघा, हॅव अनलिमिटेड लाईफ, वोटिंग राईट अँड रिसीव डिव्हिडंड्स, आन्सर 26 करेक्ट आहे. ऑल राईट, डन. स्टँडर्ड डिडक्शन, भाई मी परवाच ऍक्च्युअल मध्ये जेव्हा सीसीआयचा पेपर झाला होता, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा, तर त्या पेपरच्या 2 दिवस अगोदर ऑल राईट फायनान्शियल मॅनेजमेंटचे मी व्हिडिओज टाकले होते. ओके, अँड तिथून माझं प्रॉमिस होतं की बाबा कंटिन्यू व्हिडिओ कंपल्सरी करायचा, सगळं टाइम टेबल सुद्धा काढलं होतं मी. बट सडनली मला देगलूरवरून उदगीरला जावं लागलं, तिथून हैदराबादला जावं लागलं, कारण माझी जे ग्रँडमदर आहे त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट केलं होतं, आणि मग तिथून हैदराबादला काही दिवस हॉस्पिटलमध्ये मी राहिलो होतो, अँड वापस नांदेडला यावं लागलं. आणि मग त्याच्यानंतर परवा 27-28 तारखेला एक्सपायर झालं त्यांचं, आणि मग ते 5-6 दिवस तिकडच त्याच्यामध्येच होतं. मग वापस आल्यानंतर सुद्धा बाकी गोष्टी विधी वगैरे असतात, हे सर्व गोष्टी झाले. आणि मग काल 30-31 पासून थोडस फॉर्म मध्ये आलेला आहे. अदरवाईज हा जो सेशन आहे हा ऑलरेडी तेव्हाच होणार होता. ओके, बजेटचा व्हिडिओ मी केला, आणि ज्या मोमेंटला बजेटचा व्हिडिओ अपलोड केला त्याच्या नेक्स्ट मोमेंटलाच मला फोन आला, आणि मग ते सर्व गोष्टी आता फॅमिली मेंबर्स सोबत मी बिझी झालो. आणि हे सर्व आठवलं कशामुळं, की हे स्टँडर्ड डिडक्शन बद्दल मी बजेटच्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलं होतं, की अगोदर स्टँडर्ड डिडक्शन 40,000 होतं, त्याला 50 करण्यात आलं, आणि या बजेट 2023 मध्ये त्या 50 वाढून 75 करण्यात आलेलं आहे. ओके, आणि आपल्या टेस्ट सिरीज मध्ये कारण त्याच्या अगोदर टाईप झालेला आहे ते. ओके, कारण मागच्या 1-1.5 महिन्यापासून याचं प्रिपरेशन चालू आहे. सो बजेटच्या अगोदर टाईप झालं असल्यामुळं मे बी टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला आन्सर 50,000 दाखवल्याचं. ओके, कारण आपल्या क्लासच्या पण ह्याच्यामध्ये तसंच झालं असेल, कारण आता एक क्लासच पीडीएफ आहे बरोबर. सो मला तिथं सुद्धा अपडेट करावं लागेल हे सर्व गोष्टी, कारण स्टँडर्ड डिडक्शन 50,000 वरून आता वाढून 75,000 करण्यात आलेला आहे, जो की अंडर सेक्शन 16 मध्येच येतो, 16I मध्येच येतो. याच्याशी रिलेटेड इफ इन केस करंट सिच्युएशन मध्ये जर तुम्ही गुगल कराल तर तुम्हाला तिथं 50,000 दाखवेल गुगलवर, कारण गुगल काय करते, मल्टिपल वेबसाईट्सचा डाटा विदिन अ क्विक सेकंड कॅच करून 10 पैकी जर 6 जरी 50,000 सांगले तर गुगल सुद्धा 50,000 सांगते. बट एक जेन्युइन वेबसाईट आहे मनी कंट्रोल और क्लिअर टॅक्स. ओके, या 2 वेबसाईटवर जा, तुम्हाला तिथं 50,000 जुनी इन्फॉर्मेशन आहे 75,000 सांगेल. ओके, आता इथं हे न्यू फिअर अनलॉक झालेला आहे इथं, बिकॉज आता मला हे सर्व गोष्टी टेस्ट सिरीज मध्ये अपडेट करावं लागतील, नाहीतर मग पोरं जे आहेत बाकी सर्व गोष्टीचा बदला तिथं रिपोर्ट करून करतील. ओके, बट तसं होणार नाही, मी लवकरात लवकर अपडेट करून टाकेन. 75,000 आन्सर लिहायचं एक्झाम मध्ये. ओके, इन्कम टॅक्स इज
साधं सिंपल आहे की इन्कम टॅक्स पब्लिक हे डायरेक्ट टॅक्स आहे. ज्यांना ज्यांना स्टील कन्फ्युजन आहे की कसे असतात काही नाही ते, त्यांना सरळ सरळ इथे मी डायग्राम काढून सांगतो. इन्कम टॅक्स, पहिले इथे लिहितो मी डायरेक्ट टॅक्स. इन्कम टॅक्स मध्ये दोन टॅक्स असतात, डीटी आयडीटी. डीटी आयडीटी लेक्चर किती बोंब मारते तरी सीए फाउंडेशनचे, सॉरी सीए इंटरचे, मी डीटी घेतो, मी आयडीटी घेतो. डीटी वर 2 तासाची मॅरेथॉन, आयडीटी वर 3 तासाची मॅरेथॉन. हेच आहे इनडायरेक्ट टॅक्स. ओके, इनडायरेक्ट टॅक्स. आता याच्यामध्ये जर प्रकार पाडायला गेलं तर डायरेक्ट टॅक्स मध्ये येते इन्कम टॅक्स. डायरेक्ट टॅक्स मध्ये येते इन्कम टॅक्स. त्यानंतर येते इथं टॅक्स ऑन, तस तर मल्टिपल येतात, सोप्या भाषेत लिहिलो, अनडिस्क्लोज्ड फॉरेन इन्कम. इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय, आपला जीएसटी येते इनडायरेक्ट टॅक्स मध्ये. ओके, अँड कस्टम ड्युटी येते, कस्टम ड्युटी. राईट. आणि मला आजच हा सेशन घेण्या अगोदर कोणातरी एका स्टुडंटनं, चांगला एकदम ऑनेस्ट स्टुडंट होता, आणि त्यानं मेसेज सुद्धा केला होता की सर टेस्ट सिरीज खूप चांगली आहे, खूप भारी टेस्ट सिरीज आहे, बट एक थोडस तिथं अपग्रेड असं मला वाटतं. कारण स्टुडंटला जे आन्सर येते, ओके, ज्या आन्सर बद्दल ते शुअर असतात, आणि ते जर आन्सर एखाद्या ऍप्लिकेशनवर पुस्तकीवर चुकीचा असेल, मग ते त्यांना ते असं सहन होत नाही, आणि त्याची चांगली गोष्ट आहे. आणि मग त्यांनी मला लगेच मेसेज केला, आणि मग म्हटलं की डोंट वरी, मी अपडेट करेन. कारण अपडेट करायचं म्हणलं तरी त्याला जाऊन सर्व सेटिंग वगैरे हे करावं लागतात, त्याला थोडंसं टाइम लागतं. ओके, बट मी करून टाकेन. इन्कम टॅक्स इज डायरेक्ट टॅक्स, हे एवढं लक्षात ठेवा. ओके, डन. डोंट फॉरगेट, हे असे सर्व पीडीएफ, नीट लक्षात द्या मी काय सांगितलं, असे सर्व पीडीएफ आपल्या ऍप्लिकेशनवर अपलोड, सॉरी टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करणार आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. ते सर्व लिंकवर क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याच्यामध्ये अशा प्रकारची पीडीएफ टाकेन, त्याचा प्रिंट आउट करा. टेस्ट जर आवडले तर नक्की महावितरण टेस्ट सिरीज परचेस करा. आवडले नसतील तर कोणाला काहीच म्हणायचं नाही, निवांत शांत बसायचं ग्रुपमध्ये, काही ना काही डाटा तुम्हाला तिथे मिळतच राहील. बट आय प्रॉमिस की रोज संध्याकाळी 9 वाजता आपली या व्हिडिओ थ्रू, लाईव्ह सेशन थ्रू भेट होईल, आणि रोज काही ना काही एक्झाम डे पर्यंत मी क्वेश्चन्स कव्हर करत राहीन. ओके, एक्झाम कधी होईल, साधं सिंपल लॉजिक आहे. एक्झाम होईल सप्टेंबर महिन्यामध्ये, पहिल्या 15 दिवसात पॉसिबिलिटी आहे. झाली नाही, दिवाळीच्या नंतर होईल. दिवाळी यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आहे, नोव्हेंबरच्या पहिल्या 15 दिवसात होईल. एक्झाम झाल्याबरोबर तुम्हाला श्वास घ्यायला सुद्धा टाइम मिळणार नाही. का? नगर परिषदची जागा येणार आहे. का? कारण नगर परिषदची इलेक्शन सुद्धा आहेत. सध्या महावितरणच्या ऑफिसमध्ये खूप सारे जण तेव्हापासून कमेंट मध्ये विचारायलेत, महावितरणच्या जे त्यांचे इंटरनल आहेत डिपार्टमेंट मध्ये बदल्या चालू आहेत. बदल्यानंतर पावसाळी अधिवेशन असेल, मग त्याच्यानंतर विधानसभेची निवडणुका असतील. त्यामुळं आपल्याला कुठं 10 दिवस एक्झाम द्यायचं, आपल्या 2 शेड्यूल मध्ये एक्झाम होऊन जाते. असंही आचारसंहितामध्ये एक्झाम घ्यायला पॉसिबल आहे. बट झोपलेल्याला उठवणं जागी आहे, पण झोपेचा सोंग करणाऱ्याला उठवणं अवघड आहे. ऑलराईट, बाकी तुम्ही सगळं समजू शकता. 29वा, फॉर द पर्पज ऑफ लेविंग टॅक्स ऑन इन्कम अदर दॅन ऍग्रिकल्चरल इन्कम, युनियन लिस्ट कंटेंट एंट्री. बघा, जो कर आकारण्यासाठी ऍग्रिकल्चरल, अदर दॅन ऍग्रिकल्चरल इन्कम, कृषी उत्पन्नाच्या व्यतिरिक्त ज्या ज्या ह्याच्यावर कर आकारला जातो, युनियनची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी 82 स्टेट्स सांगण्यात आलेले आहेत. त्यांच्या लिस्टमध्ये कंटेंट एंट्री 82 आहेत. बट राज्याच्या ह्याच्यामध्ये, स्टेटच्या ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं, राज्याच्या लिस्टमध्ये स्टेट कंटेंट एंट्री किंवा स्टेट लिस्ट कंटेंट एंट्री जी की आहे 46, युनियन मध्ये आहे 82. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, अकॉर्डिंग टू अकाउंटिंग स्टँडर्ड 2, inventory should be valued at, cost, realizable value,
द लोअर ऑफ कॉस्ट और रियलायझेबल व्हॅल्यू और रिटेल प्राइस. आन्सर आहे द लोअर ऑफ कॉस्ट और नेट रियलायझेबल व्हॅल्यू. ओके सर, आता हे जे AS2 आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड 2, इन्व्हेंटरी शुड बी व्हॅल्यूड ॲट कॉस्ट और रियलायझेबल व्हॅल्यू, हे अकाउंटिंग स्टँडर्ड 2 थोडंसं डीप मध्ये वाचावं लागेल, पॉसिबिलिटीज कमी आहेत. ओके, येत्या 1 ते 2 दिवसामध्ये CCIचा जो पेपर असेल तो एक वेळेस आपण रिव्ह्यू करूयात. त्या पेपरवरून महावितरणाच्या पेपरमध्ये कशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतात, कशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. डन. अँड त्याच्यानंतर एका लातूरचे कोणते तरी टीचर आहेत, त्यांनी एक इमेज सेंड केली होती, सगळ्याच मुलांजवळ आहे ते, आणि त्या इमेज मध्ये त्यांनी कॅटेगराईज केलं होतं की जो महानगरपालिकेचा पेपर झाला होता अकाउंटंटचा, त्याच्यामध्ये अकाउंटिंग स्टँडर्डवर कोणते क्वेश्चन्स आले होते, प्रिन्सिपल्सवर कोणते क्वेश्चन्स आले होते, तो PDF आहे माझ्याजवळ. ओके, त्याच्यावरून सुद्धा महावितरणमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात, त्याची प्रिपरेशन कसं करायचं, त्याचे नोट्स एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं सांगून टाकेन. ऑल राईट, डन. चलो, थँक्यू सो मच हा सेशन जॉईन केल्यामुळं. कारण आता बाकी खूप सारे क्वेश्चन्स आहेत, ते PDF मी तुम्हाला देतो. 30 क्वेश्चन्स गेले, 25 राहिलेले आहेत. ओन लेवलवर सॉल्व्ह करा. सर त्याचे आन्सर्स काय याच PDF मध्ये सर्वात शेवटी तुम्हाला त्याचे आन्सर्स मिळून जातील. ऑल राईट, डन. चला भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. सर्वात इम्पॉर्टंट सर जाजेपर्यंत सांगूच एकाच ह्याच्यामध्ये पटवून सांगून टाका ना की हा रिव्हिजन सेशन संध्याकाळी 9 वाजता असेल, पण आपली जी महावितरणची बॅच आहे त्याच्यामधले जे व्हिडिओज आहेत, कॉस्ट कॉर्पोरेट झालेले आहेत, ऍडव्हान्स कॉस्ट, ऍडव्हान्स कॉर्पोरेट, प्रोसेस कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, मॅनेजमेंट अकाउंट मध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट, सर्व व्हिडिओज इथून पुढे स्टार्ट होतील. ते दिवसभरात ऍड होत राहतील, पण संध्याकाळी 9 वाजता इथं हजर राहायचं म्हणजे हजर राहायचं. ओके, असं होऊ नये मी तुम्हाला सांगून मीच लेट आलो, होणार नाही. डोंट वरी, काही ना काही जुगाड करून ठेवा. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.